आव्हान आहे की महेंद्र थोरवे जिथले सिटिंग आमदार आहेत दुसऱ्या वेळेला त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून ते अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं उत्कृष्ट अशा पद्धतीचं काम आहे। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे त्यांचं व्यक्तित्व आहे आणि विकासाला गती देणार त्यांचं व्यक्तित्व आहे। त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा संपूर्ण पाठिंबा त्यांना देण्यासाठी आणि या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना आवाहन करण्यासाठी मी आज इथं आलो होतो। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ही सभा झालेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद अत्यंत चांगला आहे। त्यांचं काम अत्यंत चांगलं असल्यामुळं त्यांचं जो 2,900 कोटी रुपये मतदारसंघामध्ये आणलेले आहे खर्च केलेले ते डेव्हलपमेंट केलेली आहे। त्यामुळे ते नक्की चांगल्या मतांनी निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे। महाविकास आघाडीचा जो आरोप आहे की महायुती सरकार पाडणार ते काय पाडू शकले नाही। 2.5 वर्ष एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांनी पूर्ण केलेले आहे आणि त्यामुळं संविधान बदलणार हा आरोप खोटा आरोप आहे। राहुल गांधी आणि महाविकास आघाडीचे लोक हा प्रचार खोटा करत आहे। माननीय नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे।